नमस्कार मंडळी. आजची गोष्ट खूप छोटी आहे, पण आपल्या नेहमीच्या आयुष्यात खूप कामाला येणारी आहे. तुमच्याबरोबर आज मी सुद्धा या गोष्टीतून खूप काही शिकणार आहे. गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल, तसं कमेंट करून सुद्धा नक्की कळवा. गोष्टीचं नाव आहे मर्फी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी गारेकर. आज सकाळी उठायला विनूला थोडा लेटच झाला. 11चा पेपर आणि 10 वाजले तरी हा घरीच होता. रात्रभर अभ्यास केला, त्यामुळे जाग सुद्धा उशिरा आली. तरी आई नेहमी म्हणत असते, परीक्षेच्या 2 दिवस अगोदर तुला जाग येते विनू. वर्षभर अभ्यास का करत नाहीस? पण आत्तापर्यंतचं हे शिक्षण हे असंच 2 दिवस अगोदरच जागून झालेलं होतं. त्यामुळे एकदम परिवर्तन होणं शक्यच नव्हतं. तो घाई गडबडीत उठला. कशी बशी तयारी केली. आई चहा दे लवकर, निघायचंय मला, असं म्हणाला. आईने गरम गरम पराठे आणून ठेवले, पण ते खायला वेळच कुठे होता. शिवाय पराठे वगैरे खाल्ले तर मग पेपरमध्ये झोप येण्याची सुद्धा शक्यता जास्त. म्हणून मग म्हणाला, ब्रेड बटर खाऊन जातो. आईने मग बटर समोर आणून ठेवलं. ब्रेड सुद्धा काढून दिला. समोर पुस्तक ठेवलेलंच होतं. ते वाचता वाचता त्याने ब्रेड बाहेर काढला. त्याच्यावर बटर लावलं. सगळं लक्ष पुस्तकात होतं. त्यामुळे नेमकं पुस्तकाचं पान उलटेपर्यंत बटर लावलेला ब्रेड हातातून निसटला. पडणाऱ्या त्या ब्रेडकडे तो पाहतच राहिला आणि मनात विचार येऊन गेला, हा ब्रेड एवी तेवी पडणारच आहे, पण या ब्रेडवर बटर ज्या बाजूला लावलेला आहे त्या बाजूने जमिनीवर तो पडायला नको, नाहीतर सगळं तेलकट तुपकट होईल आणि आणखीन गोंधळ होईल. बस विचार मनात आला आणि तथास्तू म्हटल्यासारखं बरोबर ज्या बाजूला बटर लावला होता ब्रेडची तीच बाजू जमिनीला जाऊन चिकटली. त्याने वैतागतच टेबलवर हात आपटला. हा ब्रेड पडला ते एक नुकसान झालंच. आई बडबडणार ते वेगळं, बटर जमिनीला लागणार ते वेगळं, बटर फुकट गेलं ते आणखीन वेगळं. त्याची ती अवस्था पाहून आई बाहेर आली. झाला, केला सत्यानाश. आईने बोलायला सुरुवात केली. आई आता जाऊ देत, काही बोलू नकोस, माझा पेपर आहे. वाटल्यास तो ब्रेड उचलतो मी आणि जमीन सुद्धा पुसून घेतो. बरं बरं असू देत, जा तू आता, तुलाही बराच वेळ झालाय, नीट सांभाळून जा रे बाबा, आई म्हणाली. तो बाहेर पडणार तोच लक्षात आलं, अरे आपला पास संपलेला आहे. तिकिटाच्या लाईनमध्ये उभं राहावं लागणार आहे. डोक्यात अगदी झिणझिण्या आल्या, पण आता पर्यायच नव्हता. तो लाईनमध्ये उभा राहिला. 2 रांगा होत्या, त्यातल्या त्यात कमी माणसं होती. तिथे जाऊन तो उभा राहिला. लक्ष सगळं बाजूच्या रांगेकडे होतं. त्याच्या मनात विचार आला, आपण ज्या लाईनमध्ये उभे राहिलो आहोत त्यापेक्षा बाजूच्या लाईनमधली माणसं पटापट पुढे जात आहेत. या रांगेत उभं राहून आपण चुकी केली की काय? मनात असा विचार आला आणि पुन्हा तथास्तू म्हटल्यासारखं त्याच्या रांगेतल्या समोरच्याच 2 माणसांचं भांडण झालं. काउंटरवर बसलेल्या माणसाकडे सुटे पैसे नव्हते. भांडण पेटलं आणि बाजूची लाईन भराभर पुढे गेली. हा मात्र हिमालय पर्वतासारखा जिथल्या तिथेच स्तब्ध उभा राहिला. एवढा द्राविडी प्राणायाम केल्यानंतर काही वेळाने एकदाचं ते तिकीट हातात मिळालं. आता स्लो ट्रेनला जावं की फास्टला हा विचार करत असेपर्यंत फास्ट ट्रेन दिसली, म्हणून भराभर खाली उतरला. पण नेमकी ती फास्ट ट्रेन एक स्टेशन सोडल्यावरच बराच वेळ जाऊन थांबली. हिच्यापेक्षा बैलगाडी बरी, असा विचार मनात आला. खरोखरच तथास्तू म्हटल्याप्रमाणे फास्ट ट्रेन स्लोएस्ट झाली. तो स्टेशनवर उतरला तेव्हा 11ला 10 मिनिटं होती. कसा बसा धावत पळत तो कॉलेजमध्ये पोहोचला. नेहमीप्रमाणे त्याने देवाला प्रार्थना केली, देवा मी जो अभ्यास केला आहे तेच प्रश्न येऊ देत. पण लगेचच मनात दुसरा विचार आला, समजा जे चॅप्टर मी ओमिट केले आहेत त्यातलेच प्रश्न आले म्हणजे मग काय करायचं? असा विचार येईपर्यंत देवाने खरोखरच पुन्हा एकदा तथास्तू म्हटलं आणि त्याने जे धडे सोडले होते नेमके त्याच्यावरच प्रश्न आले. पेपर कठीण गेला. आज नेमकं घडत तरी काय होतं? जे जे घडू नये असं वाटत होतं तेच घडत होतं. ज्याची भीती वाटत होती त्याच सगळ्या गोष्टी पुढे येत होत्या. पेपर देऊन त्याला लवकरात लवकर घरी जायचं होतं. दुसऱ्या पेपरचा अभ्यास करायचा होता, म्हणून ऑटो केली तर नेमकं ट्रॅफिक लागलं. आज त्याला वैताग आला होता. सकाळी उठून कुणाचा चेहरा पाहिला असं वाटलं आणि मग लक्षात आलं, सकाळी उठून आरशासमोर आपण स्वतःचाच चेहरा पाहिला होता. आता स्वतःलाच काय दोष द्यायचा?
बोट मोडत मग तो शांत झाला. पण एखादा दिवस असा का जातो, इतका अवघड आणि मनाविरुद्ध? आज अक्षरशः रडत रडतच तो घरी आला. बाबा ऑफिसमधून घरी आले. त्याचा रडवेला चेहरा पाहून त्यांना जरा टेन्शनच आलं. काय रे विनू, काय झालं? पेपर खराब गेला का? त्यांनी विचारलं. बाबा, पेपरच काय, आजचा दिवसच खराब गेलाय माझा. अधिक रडवेला होत तो म्हणाला. का रे, काय झालं? बाबांनी विचारलं. मग त्याने सकाळी लोण्यापासून ट्रॅफिकपर्यंत सगळ्या नको असलेल्या पण घडत गेलेल्या घटना सांगितल्या. बाबा, एखादा दिवस असा एवढा खराब का हो जातो? मी मध्ये कुठेतरी वाचलं होतं या अशा निगेटिव्ह घटनांच्या साखळीबद्दल. जे घडायचं ते घडूनच राहतं. आपण कितीही प्रयत्न केला तरी ते बदलत नाही आणि यालाच मर्फी लॉ असं म्हणतात. त्या मर्फीने आज मला दर्शन दिलं बुवा, असं म्हणत तो जास्तच निराश झाला. बाबांना मात्र हसू आलं. हो, खरंय, मर्फी नावाच्या एका इंजिनियरने हा लॉ दिला होता खरा. जे काही वाईट घडायचं ते घडूनच राहतं असा युक्तिवाद त्याने मांडला होता. आणि काही अंशी तो बरोबर सुद्धा आहे. एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते, ती होऊ नये अशी आपण कल्पना करतो आणि नेमकी तीच गोष्ट घडते. तेवढंच नाही तर एखाद्या दिवसात नको असलेल्या गोष्टींची शृंखलाच तयार होते. बऱ्याच लोकांना हा नियम म्हणजे निष्क्रियवादी नियम वाटतो. जे घडायचंय ते घडूनच राहणार, मग त्यात आपला काहीच रोल नाही. आपण फक्त जे घडतंय ते पाहत राहायचं. मुळात मर्फीने हा नियम साधारण 80-90 वर्षांपूर्वी दिला असेल आणि तेव्हापासून या नियमाला मर्फीचा नियम असं म्हटलं जातं. अरे पण बाळा, हा नियम आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्येच सांगून ठेवलेला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच काय, तुम्ही कर्म करत राहा, त्याच्या फळाशी अटॅच किंवा संलग्न होऊ नका. आयुष्यात रोज अनेक प्रसंगातून आपल्याला जावं लागतं. आपण आपलं काम, प्रोसेस चांगल्या पद्धतीने पार पाडायची, तिला एन्जॉय करायचा प्रयत्न करायचा. त्याच्या परिणामाचा विचार करत बसलो आणि अपेक्षित परिणाम आला नाही तर मग त्रास होतो. जेव्हा आपल्या इच्छा, अपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त स्वैर सुटतात तेव्हा मन उद्विग्न होतं आणि कामात अनेक अडथळे येतात. काम करून झालं ना, कृती करून झाली ना की मग ती परमेश्वराला वाहून टाकायची आणि जे काही फळ येईल त्याच्याशी फार संलग्न किंवा अटॅच न होता त्रयस्थपणे त्याचा स्वीकार करायचा. यशात हुरळून जायचं नाही आणि अपयशात घाबरून जायचं नाही. आपल्या मनाची अवस्था दोन्ही परिस्थितीत सम ठेवायची. मिळणाऱ्या परिणामांपासून किंवा फळापासून स्वतःला अलिप्त ठेवलं तर मन उद्विग्न होत नाही, मनाला फार यातना होत नाहीत. हीच आपल्या आयुष्याची चालता बोलता केलेली समाधी होय. अरे, समाधी म्हणजे फक्त डोळे बंद करून, देहभान विसरून जीवाला शिवत्व प्राप्त करता करता देहाचा विलय करून टाकणं नव्हे. रोजच्या आयुष्यात सुद्धा समाधी अनुभवता येते. समाधी म्हणजे काय? सम अधिक धी. धी म्हणजे बुद्धी. जिकडे जिकडे बुद्धी सम होते, स्थिर होते, तेव्हा माणूस समाधीचा शतांश अनुभव घेऊ शकतो. यशात आणि अपयशात, जय आणि पराजयात, सुखात आणि दुःखात आपली बुद्धी स्थिर ठेवणं म्हणजे बुद्धी स्थिर करणं आणि खऱ्या अर्थाने समाधीचा निर्लेप आनंद घेणं. एखादी गोष्ट घडू नये असं आपल्याला वाटत असतं, म्हणजेच आपण जरुरीपेक्षा जास्त त्याच्या परिणामाशी अटॅच होतो. शांत अशा मनावर भीतीचे दगड मारतो आणि विनाकारणच तरंग निर्माण करतो. आणि मग अशाच गोष्टी आपल्या समोर येतात किंवा आपण आकर्षित करतो किंवा सोप्या भाषेत म्हणायचं तर त्याच गोष्टींकडे आपलं लक्ष जातं आणि आपल्याला त्याच गोष्टींचे अनुभव येतात. मर्फी लॉ खरा आहे की खोटा याचा पडताळा करण्यापेक्षा तो खरा आहे असं समजून आपण त्याच्यावर जर काम केलं तर, म्हणजे जे काही धोके, जी काही भीती आपल्याला वाटते आहे त्याच्यासाठी आपण प्लॅन बी बनवला तर. ते ऐकून विनू अधिकच गोंधळला. त्याला अधिक सोप्या भाषेत समजवण्यासाठी मग आई पुढे झाली. अरे विनू, किती सोपं आहे हे बघ, तुला नेहमीच उदाहरण देते. तुला आठवतं, गेल्या आठवड्यात आपण मामाच्या फॅमिलीला जेवायला बोलावलं होतं. मी छान पक्वान्न केले होते. अचानक मामाची गाडी बिघडली, त्यात आजीचा पाय मुरगळला. मामाने फोन केला आणि बहुतेक आम्हाला यायला जमणार नाही असं सांगितलं. आता माझ्या डोक्यावर हेच टेन्शन होतं. या लोकांचं येणं कॅन्सल झालं तर एवढं सगळं जेवण काय करायचं?
असा मला प्रश्न पडला. मग मी डोकं आधी शांत केलं, जागेवर बसले आणि प्लॅन बी तयार केला. एक अर्ध्या तासात मामा कळवणारच की तो येणार आहे की नाही. समजा तो येणार असेल तर ठीक, नसेल येणार तर मग या सगळ्या जेवणाचं काय करायचं. आपल्या सोसायटीत रोज क्रिकेटची प्रॅक्टिस करायला मुलं येतात. बऱ्याचदा बाहेरचा वडापाव वगैरे ते खातात. त्यांना विचारून हे जेवण आपण त्यांना देऊ शकतो. त्यातून जर जेवण उरलं तर वॉचमॅन, सिक्युरिटी, ड्रायव्हर आहेत त्यांना देऊ. सगळ्यांनी मिळून त्या जेवणाचा आनंद घेऊ असा विचार मनात आला आणि मग हलकं हलकं वाटू लागलं. थोड्या वेळाने मामाने फोन केला की त्याचं येणं कॅन्सल झालंय आणि ठरवल्याप्रमाणे मी मग बी प्लॅन एक्झिक्यूट केला. म्हणजे मग चिडचिड पण झाली नाही, तक्रार पण उरली नाही आणि प्लॅन बी तयार असल्यामुळे अन्नसुद्धा वाया गेलं नाही. आईचं बोलणं ऐकून आता विनूला मर्फीच्या लॉचा उत्तरार्थ हळूहळू कळला. म्हणजे मर्फीच्या नियमाचा अभ्यास केला आणि त्याचप्रमाणे 5 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला मर्फीच्या नियमानुसार होणाऱ्या त्रासांचाच त्रास कमी होईल. बघ, आपण काय काय करू शकतो. आपला पुढचा दिवस अगोदरच नीट प्लॅन करून ठेवायचा. ज्या गोष्टींची भीती वाटते त्या घडल्याच तर मग त्यावेळेस काय करायचं त्याची ढोबळ लिस्ट करून ठेवायची. विचारांमध्ये, कृतींमध्ये थोडी लवचिकता ठेवायची, फ्लेक्झिबिलिटी आणायची. हे असं घडलं तर मग दुसरा पर्याय काय असा विचार करून ठेवायचा. मुख्य म्हणजे हसत हसत कोणत्याही अनपेक्षित गोष्टींना सामोरं जायचं. आपला दृष्टिकोन नेहमी सकारात्मकच ठेवायचा. हे लेक्चर कदाचित तुला जड वाटेल पण आयुष्यासाठी हे खूप जरुरी आहे बेटा. आज ज्या गोष्टी घडल्या त्या खूपच छोट्या होत्या पण कधी कधी निसर्ग आपली मोठी परीक्षा घेत असतं. खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं तेव्हा घाबरून जायचं नाही. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली तर परमेश्वराचे आभार मानायचे आणि घडली नाहीच तर जास्तच आभार मानायचे. कारण जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात तेव्हा त्या परमेश्वराच्या मनासारख्या होत असतात आणि आपल्या मनासारख्या होणाऱ्या गोष्टींपेक्षा परमेश्वराच्या मनासारख्या होणाऱ्या गोष्टी नेहमीच श्रेष्ठ असतात. हे कायम लक्षात ठेवायचं. बाबांचं ते बोलणं ऐकून विनूला खूप आश्चर्य वाटलं. बाबा, उगीच मी त्या मर्फीला फार हुशार समजत होतो. मला तर वाटतंय तुम्ही दोघंच त्या मर्फीपेक्षा फार हुशार आहात. तो असं म्हणताच आई बाबा हसले. खरं सांगू विनू, आपल्याला ना या वेस्टर्न कल्चरचं फार फार कौतुक आहे. खरं तर आयुष्य कसं छान जगायचं हे आपल्या वेदांमध्ये, पुराणांमध्ये, मुख्य म्हणजे भगवद्गीतेमध्ये अगोदरच सांगून ठेवलंय. आपलं मात्र झालंय असं, हातचं सोडून पळत्याच्या नव्हे पश्चिमात्यांच्या मागे लागायचं. त्यांची संस्कृती भोग शिकवते आणि आपली त्याग. भोगवादी संस्कृती ही नेहमीच परिणामांशी, भोगाशी संलग्न असते. म्हणूनच आपण भावनांच्या आहारी जाऊन भावनिक गुलाम होतो, दुःखी होतो. पण त्यागवादी संस्कृती मात्र वैराग्य शिकवते, निर्लेप कर्म करणं शिकवते. आपली सगळी क्वालिटी त्या कर्मात ओतायची. कर्म अतिशय सुंदर करायचं पण फळ मात्र निसर्गावर सोडून द्यायचं. म्हणजेच काय, एकदा कर्म करून झालं की शरणागती आणि डिटॅचमेंट. म्हणजे मग अति आनंदात किंवा अति दुःखात कोणत्याच परिस्थितीत मन उद्विग्न होणार नाही. शांत मन हेच खऱ्या शांतीचं आणि समाधानाचं लक्षण आहे. चांगले निर्णय, योग्य निर्णय शांत मनानेच माणूस घेऊ शकतो. तेव्हा पुढच्या वेळेस मर्फी नियमानुसार होणाऱ्या प्रॉब्लेमचा विचार करण्यापेक्षा कर्माप्रती निष्ठा आणि फळाप्रती वैराग्य हा नियम लक्षात ठेवलास तर यशाने हुरळून जाणार नाहीस, अपयशाने डगमगून सुद्धा जाणार नाहीस. मन शांत आणि बॅलन्स होईल आणि जगण्याचा एक वेगळाच अनुभव आणि आनंद घेऊ शकशील. बाबांचं बोलणं ऐकून विनू शांत हसला. मर्फीच्या नियमानुसार जे घडायचं ते घडूनच राहील. या परिस्थितीला संयमाने सामोरं जाताना आपली मनस्थिती बदलली तर सगळं किती सोपं होऊन जाईल. कारण जेव्हा परिस्थिती सांभाळणं आपल्या हातात नसतं तेव्हा सांभाळायची असते ती मनस्थिती. शांत, संयमी होऊन. विनूला दिवसभर परिस्थिती हाताच्या बाहेर गेली असं वाटत होतं. पण जेव्हा खरं ज्ञान झालं तेव्हा मनस्थिती बदलली आणि आपोआपच परिस्थितीवर आरूढ झाली. रात्री झोपताना मात्र दुसऱ्या दिवशीचा प्लॅन बी त्याने बनवून ठेवला. कारण परिस्थिती आणि मनस्थितीचं गणित आज छान सुटलं होतं. मर्फीलाही मिळालं नसेल इतकं छान उत्तर आज विनूला मात्र मिळालं होतं.